खासदार संभाजी भोसले यांनी नांदेडात कोविड संक्रमण काळामध्ये जे म्हणजे असंविधानिक ठरलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मोर्चा काढला आहे. मोर्चाकऱ्यांसोबत ते आगेकूच करणार आहेत. त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांचं आरक्षण असंविधानिक डिक्लेअर केल्याच्या नंतर तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी निरीक्षणं नोंदवलेली आहेत की कोविड संक्रमण काळात असे मोर्चे सभा झाल्या नाही पाहिजे. त्याच धर्तीवर परत असे कृत्य करणं हे पब्लिक सर्वंट म्हणून खासदार संभाजी भोसले यांची ही गुन्हेगारी कारवाई आहे. आणि त्यासोबतच मी असं पुढे म्हणेल की अशोक शंकरराव चव्हाण जे मराठा आरक्षण उपसमितीचे जे पुढारपण करतात ते पालकमंत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत पोलीस अधीक्षक शेवाळे साहेब असतील किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक तांबोळे असतील साहेब त्यांना त्यांनी तातडीने म्हणजे निर्देश करायला पाहिजेत होते की अशा मोर्चाच्या मोहरक्यांना तातडीने पावबंद करणं, गुन्हे दाखल करणं. अहो, अजित पवारच्या घरासमोर जेव्हा इतर लोक मोर्चे काढतात किंवा भेटायला जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा 15-15 दिवस जेलमध्ये आणि खासदार संभाजींना अशा प्रकारचं विशेष व्यवस्था का? ते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? कुठे लिहिलेलं आहे? त्यामुळे नांदेडमध्ये जे बेकायदा मंडळी जमलेली आहे त्यांना ताबडतोब जागेवरून त्या मोर्चा स्थळावरून पांगवा, संक्रमण थांबवा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये ही बाब अधोरेखित करू. त्यासोबतच खासदार संभाजींनी यापूर्वी सुद्धा नक्षलवाद्यांच्या संदर्भाने मराठा आरक्षणाच्या समर्थनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. त्या अनुषंगाने सुद्धा चौकशी होणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेल की पोलीस अधीक्षक शेवाळे साहेब तातडीने त्यांना मुसक्या दाबा, त्यांना अटक करा आणि कारवाई करा आणि कायदेशीर बाब म्हणजे क्रिमिनल लॉ इंटू मोशन आणा. अन्यथा सर्वस्वी जिम्मेदारी तुम्हा 2 पोलीस अधिकाऱ्यांची राहील. Subscribe now and press the bell icon.